नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जुनी पारंपरिक पद्धतीची आपण केळाची पोळी बघणार आहोत. तर ही केळाची पोळी आपली आजी पणजी करत होती. तर आता ही केळाची पोळी अजिबात बनवल्या जात नाहीये. भरपूर जणांना माहितीही नाही केळाची पोळी कशी बनवायची. तर ही केळाची पोळी अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि आपल्या घरी नेहमीच केळं शिल्लकचे येतात. तर ते जास्त पिकलेली जी केळं असतात ते आपलं खाण्यास मन नाही होत किंवा मग आपण जास्त केळं झाल्यानंतर खात नाही. तर त्या केळांचा आपल्याला जबरदस्त असा उपयोग होतो. तर ती म्हणजे केळाची पोळी. अगदी सोपी आहे बनवण्यासाठी, फक्त 10 मिनिटांमध्ये होतो. तर आपण ही केळाची पोळी आपण जेव्हा प्रवासामध्ये जातो तेव्हा सुद्धा ही दशमी केळाची आहे. ती 2-3 दिवस टिकते आणि छान अशी मौसूद असते. खायला अगदी खूप मस्त लागते. तर वेळ न घेता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळे घेतलेली आहे. तर बघा, मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे केळाची पोळी बनवण्यासाठी. 1 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि थोडीशी विलायची पूड, तूप घेतलेलं आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे. तर इथे मी केळाचे साल काढून घेत आहे आणि केळाचे साल हे कुस्करून घ्यायचे हाताने किंवा मग असे किसणी घेऊन थोडं किसून घ्यायचं. नाही किसलं तरी चालेल, हाताने कुस्करलं तर हीच हरकत नाहीये. पण किसल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत बनते बघा, खूप मस्त असं. तर आता आपण या सारणामध्ये पीठ घालणार आहोत, गव्हाचं पीठ. जसं जसं लागेल तसंच आपल्याला गव्हाच्या पीठचा वापर करायचा आहे. बघा, थोडं असं टाकत राहायचं आहे. जेवढं बसल तेवढं आपल्याला पीठ यामध्ये मळून घ्यायचं आहे. तर बघा, तर मौसूद असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा. तर आपल्याला या पिठामध्येच आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचे आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घातलं. त्यानंतर विलायची पूड घालायची आहे. तर ही विलायची पूड मी कुटून बारीक करून घेतलेली आहे, साखरेमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि याची अशी घट्टसर अशी कणिक मिळायची आहे. दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला. कणकेमध्ये पीठ लागत आपल्याला टाकायचं आहे. तर साधारणतः मी इथे केळासाठी 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे मला. तर कपाच्या मेजरमेंट तर 1.5 कप आणि थोडंसं पीठ आपल्या इथे उरलेलं आहे. तर आता मी एका ताटामध्ये पिठी साखर, तूप आणि पीठ घेतलेलं आहे कणकीच्या गोळ्यासोबतच. तर आता आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर तवा गरम होईपर्यंत आपण इथे थोडेसे गोळे करून घेऊ आपण. तर इथे माझे 4 कणकीचे गोळे होत आहेत. तर इथे माझ्या 4 केळीच्या पोळ्या बनणार आहेत. तर आता आपल्याला हे असं हातावर गोळे घ्यायचे आणि छान असे मळून घ्यायचे. परत एकदा असे पहा, मस्त असे आपले इथे 4 इथं गोळे बनवून तयार आहे. तर यामधला आपल्याला 1 गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा असा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. परत एकदा हातावर छान असा मळून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याची अशी छोटीशी लाटी म्हणजे पाती करून घ्यायची आहे. तर तुम्हाला हाताने करता येत असेल तर तुम्ही हातानेही करू शकता किंवा लाटूनही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे बघा, अशा प्रकारची आपल्याला पुरी एवढी लाटून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, म्हणजे आपले पिठी साखर भरायची आहे. तर इथे मी साधारणतः 2 चम्मच पिठी साखर भरत आहे. जेवढं बसेल आपल्या पातीमध्ये तेवढंच आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. तर खूप असं जास्तही भरायचं नाही आहे, मीडियम मध्यम भरायचं आहे. तर हे आपल्याला सगळ्या बाजूनं बंद करून घ्यायची आहे. तर याचं पूर्ण वरचं जे टोक आहे याचं, तर ते असं बंद करून घ्यायचं, म्हणजे आपली पिठी साखर बाहेर येणार नाही आणि छान असं दाबून घ्यायचं आहे. तर परत एकदा आपल्याला पिठामध्ये छान असं बुडवून घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने अलगद असं लाटून घ्यायचं आहे. खूप असं जास्त प्रेशरनंही लाटायची नाही. बघा, आता मस्त आपली इथे पोळी लाटून झालेली आहे. तर तवासुद्धा छान तापलेला होता. तर मग मी पोळी टाकून घेतलेली आहे. वरतून अजून थोडंसं चमच्यानं तूप लावून घ्यायचं आहे आणि उलथण्याच्या साह्याने आपल्याला ही पोळी पलटी मारून घ्यायची आहे. तर बघा, मध्यम आचेवरच ही आपल्याला केळाची पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे, खरपूस अशी मस्त. तूप लावून छान अशाला सुगंध सुटलेला आहे तुपाचा आणि केळाचा. मस्त हे स्वादिष्ट आपल्याला ही पोळी लागते. यालाच तुम्ही दशमीसुद्धा म्हणू शकता.
आणि ही प्रवासामध्ये भरपूर दिवस टिकते आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। लहान मुले सुद्धा ही आवडीने खातील, मोठ्यांना तर आवडतेच। खूपच मस्त बघा, खूप छान अशी झालेली आहे, काहीच वेळ न लागता आणि काही साहित्य सुद्धा नाहीये आणि आपल्या शरीरासाठी खूप छान असतात। तर आता बघा त्याच पद्धतीने सेम तीच पद्धत मी दुसरी इथं पोळी लाटून झालेली आहे, दुसरी सुद्धा भाजलेली आहे। तर बघा मस्त असं एक साइड भाजून झालं की दुसऱ्या साइडने सुद्धा छान अशी टम्म अशी फुगलेली आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे, वरतून तूप लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्या इथे सगळ्या पोळ्या मी इथे बनवून तयार करून घेतलेल्या आहे आणि इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। मस्त अशी भाजून सुद्धा झालेली आहे, खरपूस रंगाची झालेली आहे। तर हे बघा मस्त अशा झालेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा आपल्या इथे केळीच्या पानावरच मी इथे ह्या केळीच्या पोळ्या ठेवलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता ह्या दशम्या खूप सुंदर अशा झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ही घेऊन जाऊ शकता आणि मला कमेंट करा ह्या माझ्या पोळ्या कशा झालेल्या आहे। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। आणि हा माझा केळाच्या पोळीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। असाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि रेसिपी पाहत राहा। तुम्ही माझा केळाच्या पोळीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।